नमः पार्वती पते हर हर महादेव. तारकासुराचा उत्पात एवढा वाढलाय की त्या तारकासुराला कोण संपविणार हा प्रश्न आहे. आणि तारकासुराला मारण्यासाठी शिवाचा पुत्र यायला हवा. आता शिवाचा पुत्र यायला हवा तर भगवान शिवाचा विवाह व्हायला हवा. कारण शिववीर्यातून आलेला पुत्रच तारकासुराचा वध करू शकेल असं विधिलिखित आहे. शिव आपल्या प्रियेच्या विरहाने तपस्येत मग्न झालेत, ते ध्यानात मग्न झालेत आणि असे अडकलेत की त्यांना आता आपल्यासाठी हिमालयाच्या पोटी पार्वती आली आहे याचं भानही नाही आहे. शिवाची तपश्चर्या कोण मोडणार हा प्रश्न आहे. अशा वेळी एका शिवपुत्राचा जन्म होतो आहे. पण या शिवपुत्राचा जन्म झाला तरी तो शिवपुत्र शिववीर्यातून जन्माला आलेला नाही आहे. ही जरा एक वेगळीच कथा आहे. या शिवपुराणामध्ये ही कथा आपल्याला आढळते, ती थोडीशी आढळते. शिवपुत्राचा जन्म म्हणजे बाकी सगळी तपश्चर्या होण्याच्या आधी मध्येच ही कथा सांगून ठेवली आहे. पण या शिवपुत्राचा जन्म शिववीर्यातून नसल्यामुळे त्याची गडबड आहे. आता तुम्हाला मी ती कथा सांगतो, म्हणजे याच्या पुढची एक कथा आहे ती पण सांगतो. ती गणेश पुराणात येते. शिवपुराणातले कथेचा विस्तार पुढे गणेश पुराणामध्ये झालेला आहे. मग मी शिवपुराणातली कथा तुम्हाला आधी गणेश पुराणातली सांगून करतो. एकदा शिव पुत्र गणेश, म्हणजे आपली कथा खूप पुढे जाते हा, इथे थोडस तुम्ही स्वल्प रमग्या स्वतःला. शिवपुत्र गणेश हे एका अशा नकारात्मक ऊर्जेने बाधित होतात आणि त्यांना कळतं की कोणीतरी त्यांच्यावर ईर्षेमुळे ऊर्जा पाठवत आहे आणि त्यामुळं गणेशाचं ध्यानातलं ध्यान हटलं जात आहे. कोण करताय हे बघायला गणेश शोधत जातात आणि त्यांना कळतं की एक रक्तवर्णी तांबूस रंगाचा कोणीतरी तपस्वी हे तप करत बसलाय. गणेश जातात, त्याला म्हणतात, अरे कोण आहेस तू, कशासाठी तप करतोयस. तेव्हा त्याचा आणि गणेशाचा संघर्ष होतो. खरं तर तो गणेशाच्या विरोधातच हे तप करतो. त्याचं नाव भूम. का करत असतो आता कथा येते इकडे शिवपुराणामध्ये. ध्यानामध्ये मग्न असलेल्या शिवांच्या कपाळावरून घाम निथळू लागतो त्या ऊर्जेमुळे आणि तो घाम जमिनीवर पडतो. भूमीवर पडलेल्या त्या घामाच्या थेंबाचं रूपांतर एका बालकाच्या मध्ये येतं. तिथे धरणी येते आणि धरणी त्या बालकाला आपल्या जवळ घेते, पृथ्वी, आणि ती सांगते, प्रभू आपल्या घामातून जन्मलेलं हे बाळ आपण मला स्वाधीन करावं, त्याला माझा पुत्र अशी मान्यता द्यावी. हा आपला पुत्र आहे, त्याला माझा पुत्र अशी मान्यता द्यावी. आणि शिव तथास्तु म्हणतात. ते म्हणतात की हे भूमी हा तुझाच पुत्र आहे आणि या पुत्राला तुझ्यामुळेच तो भूमीचा पुत्र म्हणून भूम असं त्याला नाव मिळेल. मग धरणी आपल्या रक्तवर्णी तांबूस रंगाच्या भूम नावाच्या पुत्राला घेऊन जाते आणि त्याची वाढ करू लागते. पुढे हा भूम मोठा होतो आणि मोठा झाल्यावर पृथ्वी त्याला तो सूर्याच्या घामातून जन्मला असल्याचं, माफ करा, शिवाच्या घामातून जन्मला असल्याचं सांगते. आता याला शिवाच्या घामातून आपण जन्मलेले असल्यामुळे आपले पिता शिव आहेत याची जाणीव होते आणि हा भूम कैलासावर जातो मोठा झाल्यावर. आता कैलासावरची स्थिती बदलली आहे हा भूम परत आल्यावर. तोपर्यंत शिवांचा विवाह झालेला आहे, 2 पुत्र झालेली आहेत, एक कार्तिकेय आहे, एक गणेश आहे. आणि कैलासाच्या दारावरच त्याला रक्षक अडवतात, नंदी अडवतात आणि सांगतात की तू कोण आहेस, तू आत नाही जाऊ शकत. तो म्हणतोय मी शिवपुत्र भूम. ते हसतात त्याला, अरे तू कसला शिवपुत्र, रंग बघ कसा आहे तुझा, 4 हात आहेत तुला, आणि तू कसला शिवपुत्र, म्हणून त्याला कैलासावरून हाकलून देतात.
असा पुत्र तर गणेश आहे, कार्तिकेय असं त्याला म्हणतात. हा रागात येतो आणि रागात आल्यावर कैलासावरून निघून जातो. मग त्याच्या मनात गणेशाविषयी अख्ख्या कैलासावर आस्था आहे आणि आपल्याविषयी काहीच प्रेम नाही हे बघून तो ईर्षेने तपस्या करायला लागतो. त्याची शिवपुत्र असतो. तपस्या एवढी प्रचंड की त्याच्या ईर्षेची नकारात्मक ऊर्जा गणेशाला त्रास देऊ लागते. गणेश या भोमाला धडा शिकवायला म्हणून जातात. तिथे जिथे तपस्येला बसलेला असतो तिथे भोम आणि गणेशाच्या मध्ये युद्ध होतं. गणेश क्रोधात तसंच करतो. पण गणेशाच्या क्रोधावर नियंत्रण गणेशाचंच प्रतिरूप ठेवतं आणि त्यांना कळतं की आपण चुकतोय, आपण आपल्याच भावाच्या विरोधात लढतोय. आणि मग ते भोमाला म्हणतात, भोमा तू माझा भाऊ आहेस, भ्राता आहेस, माझ्या पित्याचा पुत्र आहेस, त्यामुळं तुला कैलासावर सुद्धा सन्मान मिळायला हवा. कैलासावर घेऊन येतात. तिथेही पहिल्यांदा ओळखीची अडचण येते. मग पुन्हा पूर्ण ओळख देऊन भोमाला कैलासावर सन्मान दिला जातो. नुसता सन्मान दिला जात नाही. तर गणेश त्या भोमाला अमंगल विचाराचा नाही आहे, तर मंगल विचाराचा आहे म्हणून त्याचं नाव मंगळ असं ठेवतात. आणि पृथ्वीचा पुत्र म्हणून त्याला एका ग्रहाचा दर्जा दिला जातो. आणि हा मंगळ ग्रह बनून अंतरिक्षामध्ये सूर्याभोवती प्रदक्षिणा घालून त्याचं एक अढळपद दिलं जातं. एवढंच नाही तर गणेश या भोमाला आशीर्वाद देतात की मी आता तुला तुझ्याशी जोडून घेतोय. कसा जोडून घेतोय? तुझ्या वारी, जे तुझ्यासाठीचा एक वार असेल, ज्याला भोमवासरे असं म्हणतात, म्हणजे मंगळवार, या मंगळवारी माझी अंगारकी चतुर्थी येईल आणि त्या दिवशी माझी कोणी उपासना करेल तर त्याला दुप्पट फळ मिळेल. त्यामुळं अन्य चतुर्थीपेक्षा अंगारकी चतुर्थी जी मंगळासोबत जोडून येते त्याला विशेष महत्व आलं. खर तर भोम शिवपुत्र असल्यामुळं मग तो मंगळ बनला, पुढे रक्तवर्ण बनून अंतरिक्षामध्ये एक कायम अढळ स्थान आणि गणेशासोबत कायम जोडला गेला, शिवपुत्राच्या सोबत कायम जोडला गेला. भोम शिवपुत्र म्हणून या तारकासुराचा वध करू शकला असता का? शिवपुत्र होता ना? नाही. भोम तारकासुराचा वध करू शकला नसता, कारण तो शिवाच्या घामातून निर्माण झालेला पुत्र आहे. त्यामुळे त्याला ते करता येणार नव्हतं. म्हणून भोमाला सन्मानाचं स्थानही मिळालं, मंगळवारच्या अंगारकी चतुर्थीचं महत्वही वाढलं आणि हा मधल्या काळात, तपस्येच्या काळामध्ये, ध्यानधारणेच्या काळामध्ये, शिवाच्या जेव्हा शिव होते त्या काळातला हा पुत्र आहे. या पुत्राच्या जन्मानंतर भगवान शिव एका आपल्या ठिकाण बदलतात तपस्येचं, साधनेचं. कारण शिवांना समाधी अवस्था प्राप्त करायची असते म्हणून शिव कैलासावरून निघतात आणि एका अत्यंत पवित्र शांत अशा ठिकाणी येतात. म्हणजे आत्तापर्यंतची कथा तुम्हाला मी मिक्स करून सांगितली आहे. कथा एवढीच आहे की शिवाच्या घामातून भोमाचा जन्म झाला आणि या भोमाला पुढे मंगळ असं नाव मिळून तो ग्रह बनून अंतरिक्षामध्ये गेला, त्याला चांगलं स्थान मिळालं आणि त्याचा पुढे शिवपुत्राशी, शिव पार्वतीच्या पुत्राशी, गणेशाशी संबंध जोडला गेला. पण हा पुत्र त्या तारकासुराच्या वधाचा उपयोगाचा नाव नव्हता. विवाह करणं आवश्यक होतं. शिवाचं ध्यान चालूच आहे आणि शिवाच्या या ध्यानासाठी शिवानी एक स्थळ निवडलंय. ते स्थळ म्हणजे जिथून गंगा उगम पावते ते स्थळ गंगोत्री. गंगोत्री स्थळावर जावं आणि साधना करावी असं शिवाला वाटलंय आणि जिथून गंगा उगम पावते त्या ठिकाणी ते गेले आणि तिथे आपली साधना करू लागले. आणि गंगोत्री स्थळ ज्या हिमालयाच्याकडे आहे तो हिमालय शिवाकडे आलाय आणि शिवाला म्हणतोय, प्रभू आपलं माझ्या धामामध्ये स्वागत आहे,
आपण इथे साधना करावी, आम्ही आपली काय सेवा करू शकतो हे मला कळवा. तेव्हा शिव त्याला म्हणतात की माझ्या साधनेत कोणीही विघ्न आणणार नाही याची काळजी घ्यावी. आणि आता इथे खरी गंमत आहे, कारण शिवपार्वतीच्या भेटीची कथा इथूनच सुरू होते. गंगोत्रीच्या ठिकाणी जिथे गंगा अवतीर्ण होते, गंगा अवतरण स्थळी. मग शिवाच्या साधनेच्या मध्ये सेवेसाठी हिमालय तत्पर आहे आणि याच हिमालयाने शिवाला विनंती केली आहे, माझी कन्या आपल्या सेवेशी ठेवून तिच्याकडून सेवा करून घ्यावी. भगवान शिवाच्या वीर्यापासून जन्मलेल्या पुत्राकडूनच तारकासुराचा वध होईल असा वर तारकासुराला मिळालेला आहे. आणि तारकासूर अत्यंत आनंदित यासाठी आहे की देवी सतीनी योगाग्नीनी स्वतःला जाळून टाकलाय. आता महादेवाची पत्नीच अस्तित्वात नसल्यामुळे मुलगा होण्याचा प्रश्नच येत नाही, आणि मुलगा होणारच नाही तर तारकासूर मरणारच नाही. ना रहेगा ना रहा बास ना बजी बासुरी. तारकासुराला आता आपल्या मरणाची चिंताच संपून गेली आहे. बरं, नाही म्हणायला शिवाच्या घामापासून भूम नावाचा पुत्र जन्माला आलाय, पण तो शिवाच्या घामापासून जन्माला आलाय आणि तो ओळखला जाणार आहे भूमीचा पुत्र म्हणून. भूम म्हणजे मंगळ. जन्मल्यापासूनच रक्तवर्णी आणि जन्मल्यापासूनच 4 हाताचा असलेला हा भूम, याची कथा आपण कालच्या भागामध्ये बघितली आहे, ती कथा मी सांगत नाही. पण भूम हा कधीच तारकासुराच्या वधाचं कारण बनणार नाहीये, तो मारू शकणार नाहीये. आणि पत्नीच नाही शिवाला, त्यामुळे तारकासूर अगदीच बेफाम बेताल झालाय. वाटेल त्याच्या सोबत युद्ध करावं. पृथ्वी जिंकली आहे, स्वर्गलोक जिंकलाय, इंद्राला हरवलंय, इंद्राचं पद स्वतःकडे घेतलंय. आता स्वर्गाचा अधिपती तारकासूर झालाय. देवांची तर छळवणूकच चालवलेली आहे. एकाही देवाला तो मोजत नाही आणि सगळ्या असुरी शक्तीचं साम्राज्य त्यानं स्वर्गात सुद्धा उभं केलंय. म्हणजे फक्त आशीर्वाद ब्रह्मदेवानी दिलाय म्हणून ब्रह्मदेव त्याच्यापासून बचावलेले आहेत. तो विष्णू आणि महादेवाचं काहीच करू शकत नाही म्हणून त्या दोघांना काही करता आलेलं नाहीये. बाकी स्वर्गातल्या सगळ्या देवतांना त्राहिमाम करून टाकलाय तारकासुराने. सगळ्या देवांना इतका उच्छाद मांडलाय की सगळे वैतागून ब्रह्मदेवाच्याकडे गेलेत. म्हणाले, ब्रह्मदेवा, अहो काय करून बसलात? त्या तारकासुराला काय वर दिलाय तुम्ही? एवढा माजलाय की ऐकायलाच तयार नाहीये. ब्रह्मदेव म्हणाले, काय करू? तपश्चर्या झाली, कर्म झालं, फळ द्यावं लागेल. ब्रह्मदेव सुद्धा कर्माचं फळ द्यायला स्वतःला थांबवू शकत नाहीत. काय चांगलं केलं की त्याचं फळ मिळतं हे लक्षात ठेवा. राक्षसांना दिलेले वर देव का वेडे होते का म्हणून वर देत होते असा प्रश्न विचारू नका. का विचारू नका? चांगलं काम केलं आहे, चांगल्या कामाचं फळ तुम्हाला मिळणार आहे, ते तुम्हाला मिळणारच आहे. वाईट काम केलंय, वाईट कामाचंही फळ तुम्हाला मिळणार आहे. स्वतःला यातना झाली हरकत नाही, पण देव चांगल्या कामाचं फळ देतातच. तारकासुराला दिलेला वध याच प्रकारातला, भस्मासुराला दिलेला वर याच प्रकारातला, रावणाला दिलेला वर याच प्रकारातला, हिरण्यकश्यपूला दिलेला वर याच प्रकारातला. भलेही राक्षस असेल त्याला वरदान मिळणार. गीतेमध्येही भगवंतांनी हेच सांगितलंय. गीतेचं मराठीत भाषांतर करताना माऊलींनीही ज्ञानेश्वरीत हेच सांगितलंय. ते पापयोनी हो तुका,
परी मासी तुंकिता तुंका तुटी नाही. तो प्रल्हादुगा मदसाठी घेतावो हे सदा किरीटी, काजे मिया द्यावे ते गोठी ते याची ये जोडे. तो जर माझी अनन्य भावाने भक्ती करणार असेल, सत्कर्म कमावणार असेल, तर त्या सत्कर्माचं फळ त्याला दिलं पाहिजे. मग सत्कर्माचं फळ मिळालं म्हणून तो माजणार असेल आणि लोकांना त्रास देणार असेल, तर त्याचंही माप त्याच्या पदरात टाकायला पाहिजे. अहो, जे कराल त्याचं माप पदरात पडतं. ब्रह्मदेव म्हणाले, काय करू? त्यानं तपश्चर्या केली होती, साधना केली होती, भक्ती केली होती, भक्तीच्या बदल्यात काहीतरी मागितलं. मी तर वचन दिलंय, प्रभूंनी वचन दिलंय, काजे मिया द्यावे ते गोठी ते याची ये जोडे. त्या भक्तीच्या बदल्यात वाटेल ते द्यायची मी तयारी ठेवतो. मग अगदी देव स्वतःला भार्या सुद्धा वाहारायला तयार होतो. तो वल्लभा मी कांतो, सोपं नाही आहे. मग अशा वेळी त्यानं मृत्यूपासून वाचण्यासाठीचं वरदान मागितलंय, ते मला द्यावं लागेल, ते मी दिलंय. आता तुमचा त्रास कमी व्हावा म्हणून मी अजून एक काम करू शकतो. ते म्हणले, काय? तारकासुराला बोलवतो आणि त्याला सांगतो, बाळा, तू काही स्वर्गात राहू नकोस, तुझं बळ, तुझी शक्ती तू पृथ्वीवर राहायला असतं वाढेल. ते म्हणले, किमान तेवढं तरी करा, आमचा त्रास तर कमी करा. म्हणजे पृथ्वीवरच्या लोकांना झाला हरकत नाही, आमचा त्रास तरी कमी करा. आणि मग ब्रह्मदेवाने तारकासुराला बोलवलं आणि सांगितलंय, तारका बाळा, तू स्वर्गात राहू नकोस, तुला तुझं बळ वाढवायचं असेल, शक्ती वाढवायची असेल, तर सरळ पृथ्वी तलावरती जा आणि शोणितपूर नावाचं गाव आहे, त्या शोणितपूर नावाच्या गावामध्ये वास्तव्य कर. ह्यालाही पटलं. ब्रह्मदेवानीच आशीर्वाद दिलता. ते म्हणलं, ठीक आहे, मी जातो. आता देवाची तात्पुरती संकटातून सुटका झाली आहे. तात्पुरती, पूर्णकालिक नाही. आता प्रश्न आहे, तो तारकासुराला मारायचं कसं? ब्रह्मदेव म्हणले, मारायसाठीचा एकमेव मार्ग आहे. त्याला सांगितलंय, शिवाच्या वीर्यपुत्रापासून तुझा वध होईल. मग शिवाला पुत्र व्हायला हवा. मग शिवाला पुत्र व्हायला हवा तर शिवाचा विवाह व्हायला हवा, पत्नी यायला हवी, आणि पत्नीसोबत शिवानी रत व्हायला हवं, तेव्हा कुठे त्याचा वध होईल. मग पुत्र होईल, मग वध होईल. अवघड आहे म्हणले, कामाचं अवघड आहे, काय करायचं? मग चला म्हणले, आता दुसरा काय काम आपल्याला? आपल्याला शिवाची आराधना करावी लागेल, शिवाची तपश्चर्या करावी लागेल, विनंती करावी लागेल, देवा काही करा, लग्न करा, लेकरू होऊ द्या. ते म्हणले, नाही जमायचं. शिव ते साधन येत आहेत, आधीच बायको पहिली गेली आहे म्हणून दुःखी कष्टी आहेत. ते म्हणले, चला तरी जाऊ. आणि मग देवानी शिवाकडे जायचं ठरवलंय. ते शिवाकडे गेलेत आणि शिव नेमके तपश्चर्येसाठी गंगोत्री धामावर आलेले आहेत. गंगोत्री धामावरती. आणि ते म्हणालेत की आता मी इथे तपश्चर्या करतो. आपल्या गंगोत्री धामावर आलेल्या शिवाला जे काल बघितलंय आपण कथेमध्ये, तिथे हिमालय भेटतो आणि हिमालय म्हणतोय की देवा मी सेवा करतो. शिव म्हणतात, मला कोणीही त्रास द्यायला नको इथे, याची काळजी घे आणि तू बिनधास्त इथे येऊ शकतोस. हिमालय पोरीला आणतो. तो म्हणतो, ही माझी कन्या, ही आपली सेवा करेल. शिव म्हणतात, अजिबात नाही, मी साधना करणार आहे, विरक्त होऊन साधना करणार आहे, त्यामुळं हिला साधनेसाठी तुला इथे ठेवता येणार नाही. हिमालय म्हणतोय, अहो काय माझी कन्या आपली सेवा करेल, तिलाही 2 पुण्य मिळतील. ते म्हणाले, तुझी कन्या सुंदर आहे, अशी सुंदर कन्या इथे आली तर इथे कामदेवाचा देखील रहिवास व्हायला सुरुवात होईल, माझ्या साधनेत विघ्न होईल. तेव्हा ते म्हणतात, देवा असं काही नाही होणार, मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या कन्येला सेवा करू द्यावी, अन्य लोकही तुमच्या सेवेला असतील. आणि महादेवानी तथास्तु म्हणून
कन्येला सेवा करण्याची परवानगी दिली आहे. पण या परवानगी सोबतच अजून एक भयंकर प्रकार घडणार आहे. काय तो बघूया. नमः पार्वती पते हर हर महादेव.